सध्या पावसाळा चालू आहे, सगळीकडे छान पावसाळी वातावरण आहे, मस्त हवा चालू आहे. असं वाटतंय की आकाशाने ढगांचा रेनकोट घातलेला आहे. अशामध्ये जर भिजले नाहीत तर हे लिटल चॅम्प्स कसले. पण आता आपण भिजणार आहोत या लिटल चॅम्प्सच्या गाण्यांनी, कारण आत्ताच्या यांच्या गाण्याची थीम आहे पावसाची गाणी. आणि पहिलं गाणं घेऊन आपल्या समोर येते परीक्षकांची बार्बी डॉल म्हणजे शरयू दाते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तू इतकी छान गायलीस की मला ह्या स्टुडिओमध्ये सुद्धा एकदम असं पावसात असं चिंब भिजल्यासारखं वाटलं. आणि तू माहिती आहे तुझ्या गाण्यानी काय झालं, इकडे पाऊस पडायला लागला. खरं तो बघ, खरंच खूप गोड गायलीस तू. अच्छा मला सांग, तुला पावसाळा आवडतो का? हो आवडतो. खूप आवडतो. नाही भिजू देत. हा, आई नाही भिजू देत. पण असं मला त्रास आहे बाळा. तुला बाहेर त्रास होतो ना पावसात भिजून, माहितीये मला. पण असं पाऊस सुरू झाला की घरात बसून सुद्धा बरंच काही काही करता येतं. तर तुला काय काय करावं असं वाटतं? मला असं पाऊस पडताना बघायला आवडतं सगळं. आता आपण विचारूया परीक्षकांना कसं वाटलं. आपण अवधूत दादापासून सुरुवात करूया. खूप छान गायलीस. थँक्यू. मला एकदम तू तिला विचारलंस ना पल्लवी की परत आता ह्या सगळ्या मुली आहेत आणि मुलींचा किती दृष्टिकोन किती छान असतो हे बघून छान बरं वाटतं की तिने सांगितलं की मग मी असं नुसतं पाऊस पडतोय आणि तो बघत बसावा असं वाटतो. किती रोमॅन्टिक असतं सगळं. ह्या वयाच्या मुलांना विचारलं जर काय कोणतं तर ते काय उत्तर देतील माहिती आहे? पावसाळ्यात काय करायला आवडतं? खूप माश्या येतात, चप्पल घेऊन मारायला आवडतं, चिखलाचे गोळे खेळून मग भिंतीवरती गोऱ्या थापायला आवडतं, असं काय काय त्यांनी सांगितलं असतं. पण ॲटिट्यूड मला फरक आहे. आणि तो असं गात असताना मला असं वाटलं की खरोखर मी पण माझ्या लहान झालोय आणि माझ्या आईचं बोट पकडून मी असं पावसात जातोय असंच वाटलं मला. खूप छान गायलं, खूपच छान गायलं. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. या गाण्यातले जितके बारकावे आहेत ते बारकावे पकडून गायचा प्रयत्न केलास. पण एक गोष्ट तुला मी आता सांगेन, तुझी 2 गाणी झाली. मला असं वाटतं की पुढच्या वेळी जेव्हा गाण्याची रिहर्सल करशील तेव्हा गाण्यामध्ये जे ब्रीदिंग पॉज असतात, आता हे सगळं तुम्ही लोकांनी शिकलं पाहिजे. कारण तुम्ही अशा स्टेजवर आहात, अशा स्टेजवर उभे राहून गाताय की जिथे तुम्हाला सगळं जग बघणार आहे. तेव्हा जरी लहान असाल तरी आता ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला पाहिजेत, बरोबर ना? तर गाणं खूप छान झालं तुझं. आणखीन आपण परफेक्शनकडे जायचं असेल तर थोडं ब्रीदिंग स्पेस जागा ठरवून जेव्हा शिकशील ते त्या तऱ्हेने शिकायचं गाणं. बाकी खूप गोड गायलीस. थँक्यू. शरयू हे छान गायलीस हा. थँक्यू. पण हाताची घडी तोंडावर बोट असं का हात तू धरला होतास असा? आणि आता वैशालीताईंनी तुला सांगितलं ना की श्वास कुठं घेतला पाहिजे, ते प्रॅक्टिसमध्ये जरा आपण त्याचा सराव केला ना तर त्याची सवयही तुला लागेल. चांगल्या सवयी ह्या मुद्दाम लावून घेतल्या जातात आणि मुद्दाम लावून घेतल्या पाहिजेत.
हां, वाईट सवयी लवकर लागतात पण चांगल्या सवयी फार मुश्किलीनं लागतात. तर ब्रीदिंग फार चांगली पाहिजे. कुठं श्वास घेतला हे कळलंच नाही पाहिजे, पण श्वास घेतला पाहिजे. हां, तर ती चांगली सवय लाव. बाकी मस्त गायलीस, मला खूप आवडलं, फर्स्ट क्लास. थँक्यू. कसं गायलीस? मस्त नाही, सुरेशजी कसं म्हणाले? मस्त. आ! दोन मिळालेत तुला. कॉंग्रॅच्युलेशन बेटा. हा, ऑल द बेस्ट. यानंतर हसता खेळता पाऊस आपल्या गाण्यात घेऊन येते मालविका दीक्षित. पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू, थेंबट गोरे गोरे गोरे, भरभर गारा वेचू. पाऊस आला. गर गर गिरकी घेते खाप, गर गर गिरकी घेते खाप, धड धड वाजे दार कवाड, धड धड वाजे दार कवाड. अंगणातही बघता बघता, अंगणातही बघता बघता, पाणी लागे साचू. पाऊस आला, पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू, थेंबट गोरे गोरे गोरे, भरभर गारा वेचू. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला. खूप छान झालं. थँक्यू. तुला कसं वाटलं गाताना? मजा आली. मजा आली? पाऊस दिसत होता समोर? हो. मागे आहे. अच्छा, मला सांग, तुला पावसाळा आवडतो का नाही आवडत? आवडतो. आवडतो. किती आवडतो? खूप. खूप आवडतो. मग काय काय करावं असं वाटतं पावसाळ्यात? भिजा असं वाटतं, मग बोट बनवून हे करायला आवडतात. आणि एक विचारू हळूच, हम्म. शाळा बुडवायला आवडते. हो. पण खरंच गाणं खूप छान झालं. आता मला सांग, आपण कोणापासून सुरुवात करूया? सुरेश. सुरेशजींपासून. ओके. का ग मी का पहिला? असंच. असंच. ए पण तू छान गायलीस. हां, थँक्यू. मला लहान मुलं फार आवडतात, त्यामुळं. पण काहीतरी सांगू का तुला? गाणं थोडंसं बेमर्जीने गायलीस तू. चॉकलेट कोणाला, तुला आवडत होती की ती दुसरी आहे तिला आवडतं? तुला आवडतं? हो. मग तुला चॉकलेट देईन मी, पण लक्ष देऊन गात जा बेटा. आता हे कॉम्पिटिशन आहे ना. आपण घरी आलेल्या पाहुण्यांसमोर गात नाही आहे, आपण सगळ्या दुनियेसमोर गातोय आणि आपण कॉम्पिटिशनमध्ये गातोय है ना. तर कॉम्पिटिशन सारखं वाटलं पाहिजे, म्हणजे दमबाज गाणं आलं पाहिजे, हो ना. थोडं पहिल्या गाण्यापेक्षा हे गाणं तुझं थोडंसं कमजोर झालं बेटा, पण असं व्हायला नको. लक्ष ठेवशील? ठीक आहे. गॉड ब्लेस यू. मालविका, त्या मूडची, त्या फीलची आठवण करून दिलीस. लहानपणी आम्ही जसं पाऊस आला हे गाणं अगदी आमच्या लहानपणापासून आम्ही म्हणतो. आणि तू छान गायलीस. पण थोडंसं मगासचं गाणं जेवढं तुझं छान झालं की नाही, असं जोरदार झालं तसं नाही झालं. म्हणजे हे सुरेशजींनी सांगितल्याप्रमाणे थोडं कंटाळा आला. पाऊस आला, वारा आला, असं झालं. कॉन्सन्ट्रेशननी गायला पाहिजे. गुड. जितकी गोड हसतेस, जितकी गोड लाजतेस, पण हे जे गाणं होतं ते तितक्या लाजाळूपणे गायचं नव्हतं. काही गाणी असतात
ती थोडीशी ठसक्यात गायची असतात. तसं हे थोडंसं गाणं गायलं असतंस, थोड्या एनर्जीने गायलं असतंस तर आणखीन छान वाटलं असतं. पण तू गायलीस खूप गोड, खूप मन लावून गायलीस आणि तुझ्या जितक्या लाजाळू स्वभाव आहे तुझा तशीच गायलीस. पाऊस आला. पण सुरेशजी म्हणाले तसं आज आपण एका प्रोफेशनल स्टेजवर गातोय तेव्हा ते गाणं पूर्ण असलं पाहिजे, फिनिश्ड असलं पाहिजे, जे आता तुम्हा लोकांकडनं आम्ही अपेक्षा करणार. हां, तर यापुढे जेव्हा जेव्हा गाशील, इथेच नाही घरी सुद्धा, कारण आपल्याला जर का गाण्यात करिअर करायचं आहे तर आपण जो परफॉर्मन्स देऊ तो हौशी परफॉर्मन्स नसला पाहिजे. आपण आपलं इम्प्रेशन सोडलं पाहिजे प्रत्येक गाण्यात, प्रत्येक परफॉर्मन्समध्ये. हे नेहमी लक्षात ठेवून गा. अदरवाईज इट वॉज व्हेरी स्वीट. थँक्यू. थँक्यू. 2 पॉइंट मिळाले. ऑल द बेस्ट पुढच्या गाण्यासाठी. आय Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.